कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजूबाजूला जे काय घडतंय त्याच्यामुळे फार खाण्याची इच्छाच उरली नाही। कळतंय मला ते, पण भाऊ थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज। भाऊ बरोबर बोलतीये ती, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, अशी पोटी कशा घेणार? हा ये अशोक, हा काकू नको मला, भूक नाही आहे। अशू, तरी विसरण्याचा प्रयत्न कर। भाऊ हो, असं कसं विसर म्हणताय? हर्ट झालंय बिचाराला, आणि हे सगळं त्या दिव्यामुळे झालं। नाही म्हणजे आपल्या स्टेटसच्या लोकांमध्ये किती मोठा इन्सल्ट झाला याचं वाईट वाटतंय त्याला। आशू, डोंट वरी, मी तुम्हाला सगळ्यांना एक सुचवू का? माझ्या डोक्यात एक स्थळ आहे आशूसाठी। कीर्ती तू जरा थांब। आशू, तू स्टेटसचा वगैरे विचार करू नकोस, आणि इथे जे काही चाललंय ना त्याचाही विचार करू नकोस। अशू, तुझं आयुष्य, त्याचे निर्णय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे। कोण काय म्हणेल याचा विचार करू नको। लोक काय बोलतच असतात, पण एक लक्षात ठेव, तू जो निर्णय घेशील त्यात आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत। नाही भाऊ, मी कधी स्टेटस आणि लोक काय म्हणतील याबद्दल विचार नाही केला, आणि त्यांनी मला काही फरकही पडत नाही। पण या सगळ्यात दिव्याची काही चूक नाही ना, जे काही झालं। माझं प्रेम आहे दिव्यावर, आणि खूप प्रेम आहे। मला असं वाटतं की समजा जे काही झालं ते आईला आवडलं नाही, ओके, पण ती चूक शिवाची आहे ना। म्हणजे आईला शिवाशी प्रॉब्लेम आहे, दिव्याची नाही। आईला आवडत नाही शिवा जसं वागते, बोलते, जसं राहते, काहीच आवडत नाही। पण या घरात लग्न करून शिवा थोडी येणार आहे, या घरात दिव्या येणार आहे ना लग्न करून। मग त्या दिव्याला का शिक्षा द्यायची? काही झालं ना तरी मला दिव्याशीच लग्न करायचंय, आणि मी दिव्याशीच लग्न करणार आहे। आपण काढूया काहीतरी मार्ग काढूया। मार्ग मला सुचत नाही कुठला काढायचा, काय करायचं। एकच मार्ग आहे की मला दिव्याशी लग्न करायचंय। मग त्यासाठी मला आईकडे भीक मागावी लागली माझ्या प्रेमाची, तरी मी भीक मागेन, पण मला तिच्याशीच लग्न करायचंय। दॅट्स फाईन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।